भाडाच्या आईला घेऊन या। बच्चे की मम्मी पीछे आहे ना? अजून बाबू भेटला होता आता। टेंशन हो गया घर से। तर हेलो गाइज, गुड मॉर्निंग। आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आता झाला आहे टाइम 7:30। तर आता मी चाललो दवाखान्यात, कारण की सर म्हणे 8 वाजता भेटवणार म्हणे, बरोबर 8 वाजता इथं टच होऊन जायचं म्हणे, म्हणून जावं लागते। तर माहिती देते, अंदर जाऊ देते, बोलू देते आपल्याला। तर आता पाहू। आता खूप जण म्हणताय लवकर सुट्टी झाली पाहिजे, लवकर सुट्टी झाली पाहिजे। तर आता पाहू काय म्हणते डॉक्टर, काय नाही म्हणत, सांगा मला। तर दूध पण आणणं झालं, आलो दवाखान्यात। तर आता 7:48 झाली, म्हणजे अजून 8 वाजायला टाइम आहे। तर आता घरी पण हाच यूज करणार आम्ही, टेडी। आता मी घराकडे चाललो। तर आता डॉक्टर साहेबांची भेट झाली। तर डॉक्टर साहेब म्हणत होते की भाडाच्या आईला घेऊन या म्हणून। तर मित्रांनो, बेबीचे कपडे प्रेस करूनही आणले आणि आता हे पण घेऊन जायचं आहे, आणि बाकी सामान आहे। बाबूची मम्मी पण रेडी तयार होऊन आहे। चला लवकर, टाइमपास काय करताय? अरे बापरे, चालली का म्हणते प्राची तुले गाय? तर आता आम्ही आलेलो आहे। बच्चे की मम्मी पीछे है ना? नहीं तो क्या है? ये तो लड़की लग रही है। नहीं, मम्मी है ना प्राची? संतूर मम्मी नहीं है, संतूर मम्मी। संतूर मम्मी। तर बाबा ते काढू नको। ये मत निकालो, बोलेंगे नहीं नहीं नहीं, बोलेंगे तब निकालो। तर भाडाची मम्मी आता अंदर चालली भाडाला घ्यायला। सांगशी ना पूर्ण कसं काय आहे तर इंजेक्शन आणलं। आता प्राचीला रूमच केली, कारण की इकडं तिकडं नेण्यापेक्षा म्हटलं इथं। तर बेबीसाठी 2 ड्रेस घेऊन घ्या। तर मित्रांनो, मी घरी आलतो। घरी आल्यानंतर जेवण केलं आणि काही सामान तिकडे घेऊन जायचं आहे, घेतलं। तर आता सामान घेऊन आलो मी दवाखान्यात। मित्रांनो, आलो मी, पाणी इथं ठेवून दिलं। त्याची झोपूनच आहे अजून। कसं वाटते काय म्हणे डॉक्टर? अजून बाबू भेटला होता आता? मस्त। अजून काय म्हणे? बोलला नाही का काही? म्हणे असं ना, व्हिडिओ काढले का नाही? हा, काय म्हणे? व्हिडिओ चालू आहे का नाही बाबू? आता मी ते काहीतरी आमचे जे प्रमोशन होतं, तर ते येऊन राहिले लोक, त्यांना म्हटलं मग दवाखान्यातच या। तर ते पाहू आता काय होते काय नाही। तर त्यांची भेट घेऊन घेतो पहिले, मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ते म्हणे भाऊ तुम्ही तिकडंच या म्हणे, तर त्यांना भेटून घेतो। आता काय म्हणते ते म्हणे, भाऊ तुम्ही तिकडंच येऊन जात, आता त्यांना भेटून घेतो। आता मी इथं पोचलो, त्यांना भेटून घेतो। तर त्यांच्यासोबत बोलणं झालं। तर आता आलो मी दवाखान्यात। काय करताय हो पुरी? हा, काय करताय? प्राची झोपली का? झोप। मी तनू चाललो घराकडे। तर प्राचीच्या गोळ्या वगैरे राहिल्या होत्या। तर प्राचीला खूप भूक लागली आहे ना, तर प्राचीसाठी लवकर काही ना काही घेऊन येतो आम्ही। प्राचीला किती कॉल केले पण फोनच नाही उचलून राहिली, काऊन तर आता मी चाललो तिकडं। तर पाहू आता, कल्ला करतो तिला, फोन कोण नाही उचलत आहे तर। एवढा वेळचा कॉल करून राहिलो, कॉल करून नाही उचलत होती? गोष्टी करत होती। एवढा वेळ? किती फोन लावले, किती आले? आणि फोन कुठे होता? क्या सांगायचं होतं ना मी एकटीच आहे म्हणून। टेंशन हो गया घर से, फिर जल्दी आना पड़ा। और वो भी टू व्हीलर से और क्या, भाग के वो गाड़ी की चाबी ने ऐसे थी, मेरे बाबू मेरा हाथ में था। आम्ही दोघं पण खूप घाबरलो होतो। आई फोनच नव्हती उचलत ना, एकटी होती ना, आम्ही हिच्यासाठी जेवण बनवासाठी आलो होतो। मित्रांनो, आम्ही खूप घाबरलो होतो, कारण की आम्ही गेलतो जेवण बनवासाठी आणि हे इकडे एकटीच होती त्याच्यामुळं, आणि हे फोन काही उचलत नव्हती त्याच्यामुळं। आता बरं आहे सगळं। तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथंच संपवतो। तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो। हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। बाय बाय।